पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये रायरेश्वर पठाराच्या एका ठिकाणी दुर्मिळ घटना घडली आहे। शेतकऱ्याच्या पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकू झालंय। हे रेडकू म्हशीसारखं नसून रानगव्याप्रमाणेच दिसतंय, त्याच्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे। वन विभागाच्या प्राथमिक पाहणीनंतर हे रेडकू रानगव्याचं असल्याची ही चर्चा वर्तवली गेली आहे। DNA तपासणीसाठी आता नमुने पाठवलेले आहेत। स्थानिकांनी या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी असं मानलंय, तर वैज्ञानिक तपासणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे आम्हाला म्हणजे आमची म्हैस घरची ती वेल्यानंतरच आम्हाला हे वेगळ्यासारखं एकदम रेडकू दिसलं। म्हणजे आमची पहिली काही रेडके ते असे असतात काळी किंवा असं पांढरं, हे पहिल्यांदाच जन्माला आलं। तर आम्ही व्यवस्थित पारख केली त्याची, तर सेम गव्यासारखंच एकदम असं दिसलं गेलं आम्हाला। गव्याचाच प्रकार दिसला, कारण काय त्याचे पायाचे जे खालचे पांढरे पाय आहेत अर्धे, आणि त्याच्या कपाळावरती चांद आहे, तोंड त्याचे गव्यासारखेच आहे। म्हणजे बॉडी स्ट्रक्चर पूर्ण गव्यासारखे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।